brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. साहेबांनी बंगल्यावरती बोलवलंय, तिकीट भेटणार आहे. खरं वाटलं का? पण ते खरं म्हणजे कधी कधी ते बोलतात ना, कोण प्रँक कॉल वगैरे येतात, ते त्या प्रकारे असं वाटलं होतं. ज्या दिवशी तिकीट मिळालं त्या दिवशी किती पैसे होते तुमच्या पर्सवर? आपण मोजके आता आम्ही घरगुती महिला बोलल्यावरती 500 ते त्याच्या व्यतिरिक्त जास्त ठेवत. तो तर मी समाजसेवेसाठी आधीच चालू केलेला आहे. कधी हॉस्पिटलला रात्रीची रिक्षा लागली कोणाला इमर्जन्सी, तर माझी पहिली रिक्षा, मला पहिला फोन येतो. नमस्कार, मी अभिजित करंडे. मुंबई तकमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मुंबई ही मायानगरी असं म्हणतात. मुंबई ही स्वप्नांची नगरी असं म्हणतात. मुंबईमध्ये जशा उंच उंच इमारती आहेत, स्वप्नांचे मनोरे आहेत, अशा झोपड्याही आहेत, साधी घरडी आहेत, चाळी आहेत, वस्त्याही आहेत. आणि या सगळ्या लोकांमध्ये एक गोष्ट कॉमन आहे, आणि ती म्हणजे स्वप्न. आणि स्वप्न जी आहेत ती तुम्हाला मुंबईमध्ये झोपू देत नाहीत, आणि मुंबई तुमचं कुठलं स्वप्न पूर्ण करेल हे सांगताही येत नाही. तुम्ही म्हणाल की हे सगळं काय आहे, तर हे सगळं आहे इलेक्शनशी निगडीत. अर्थात आत्ता आपल्याकडे BMCची इलेक्शन झाली. 227 वॉर्डांसाठी ही इलेक्शन पूर्ण झाली, आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं लोकशाहीचा हा उत्सव साजरा केला असं म्हटलं जाऊ लागलं. पण हा लोकशाहीचा उत्सव साजरा होत असतानाच 60-70 नगरसेवक बिनविरोध आले. अनेक ठिकाणी पैशांचा वापर झाला. अनेक ठिकाणी उमेदवारांवरती माघार घ्यावी म्हणून दबाव आला. अशा अनेक साऱ्या घटना ज्या आहेत त्यासुद्धा घडलेल्या आपण बघितल्या. आता मग या सगळ्यामध्ये ज्यावेळेला इलेक्शनच्या प्रोसेसबद्दलच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं गेलं, त्यावेळेला हाही प्रश्न आला की मग ही सगळी प्रक्रिया जी आहे ती निर्दोष आहे, किंवा तिच्यामध्ये काहीतरी एखादी आशेचा किरण आहे असं कसं म्हणावं? तर हा आशेचा किरण जो आहे तो उंच उंच इमारतींमधून, मोठमोठ्या गाड्यांमधून फिरणाऱ्या एकूण त्या वर्गातून आलेला नाही आहे. तर तो आशेचा किरण अशा निमुळत्या गल्ल्यांमधून, आणि मला असं वाटतं की अत्यंत साध्या घरांमधून किंवा चाळींमधून, वस्त्यांमधून आलेला आहे. अर्थात तुम्ही म्हणाल की नेमकं प्रकरण काय? तर प्रकरण असं आहे की आत्ता आपण आहोत सुमन नगरमध्ये. सुमन नगर हा चेंबूरचा भाग आहे, आणि या चेंबूरच्या सुमन नगरच्या वस्तीतूनच असा एक उमेदवार निवडून आलेला आहे की ज्या उमेदवाराचं घर, म्हणजे तो कुठल्या भागातून आला आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही, तो कुठल्या संघर्षातून आला आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही, त्याची स्वप्न काय आहेत हे वेगळं सांगण्याची गरज नाही, पण त्याला लोकसेवा पण करायची आहे, आणि दुसऱ्या बाजूला ही सगळी व्यवस्था जी आहे ती व्यवस्था बदलू शकते हा आशावादसुद्धा निर्माण करायचा आहे. आणि म्हणून या सुमन नगरच्या वस्तीमधून जो उमेदवार निवडून आलेला आहे त्या उमेदवारांचं नाव आहे अर्थात स्नेहल शिवकर. त्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या नगरसेविका म्हणून निवडून आलेल्या आहेत. आणि गेल्या काही दिवसांपासून बघा, हे घराघरांवरची त्यांची प्रभाग क्रमांक 155 मधून त्या निवडून आल्यात, आणि मशाल स्वाभिमानाची, मशाल निष्ठावंतांची, मशाल मुंबईच्या प्रगतीची, अशा पद्धतीची पोस्टर्स जी आहेत ती सुद्धा तुम्हाला बघायला मिळतात. आणि आता आपण सुमन नगरमध्ये आहोत. हे एक दत्त मंदिर आहे, आणि या दत्त मंदिराच्या शेजारीच मला असं वाटतं की स्नेहल शिवकर ज्या आहेत त्या राहतात. हे त्यांचं घर आहे. हे घर आहे त्यांचं. खाली एक छोटी रूम आहे. वरती त्यांचा एक बिझनेस आहे छोटा. त्यांचे पती जे आहेत ते मंडप डेकोरेटिंगचा व्यवसाय करतात, आणि त्याचं काहीतरी सामान वरती आहे. आणि आपण त्यांच्याशी बोलून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की हे कसं घडलं, त्यांना हे कसं जमलं. हे घर आहे, छोटं घर आहे, टापटीप घर आहे. आम्ही मगाशी आलो होतो त्यावेळेला त्यांच्या सासूबाईसुद्धा काय काम करताना आपल्याला दिसत होत्या, आणि ही सगळी मंडळी आहेत, शिवसैनिक पण आहेत, त्यांचे कुटुंबीय पण आहेत. तुमचं खूप खूप अभिनंदन. आणि बघा, आता इतकी मोठी, म्हणून मी म्हटलं की लोकशाही खऱ्या अर्थानं जिवंत जर कुठं असेल तर जितके बिनविरोध झाले, जितके पैसे वाटले, हे सगळं होत असताना दुसऱ्या बाजूला आशेचे किरण आपल्याला बघायला मिळतात. स्नेहलताई, पहिलं तर तुमचं खूप 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 अभिनंदन. धन्यवाद. कसं काय तुम्हाला जमलं कसं हे? जय महाराष्ट्र. जमलं कसं म्हणजे, गृहिणी एक जर घर चालू शकते तर ती आपल्या समाजाच्या विकासासाठी आपला आवाज का नाही उठू शकत? पण मला काय म्हणायचं आहे की बघा, मी एकदम घरगुती प्रश्न विचारणारा माणूस आहे. मला तुमचं राजकारण कळत नाही. मी साधा माणूस आहे, रस्त्यावरचा. ठीक आहे. आता तुम्ही कधी आला तिथं राहायला? तुमचं लग्न कधी झालं? हे त्यांचे पती आहेत. यांचं नाव विष्णू शिवकर आहे,
आणि हे रिक्षा चालक म्हणून पण काम करतात, मंडप डेकोरेटिंगचा व्यवसाय पण करतात आणि या भागामध्ये त्यांचं चांगलं काम आहे. कधी लग्न झालं तुमचं? लग्न आमचं 2014 मध्ये झालंय. मला वाटलं विसरले की काय. मग त्यावेळेला वाटलं होतं का की आता इथं आल्यानंतर आपण कधीतरी राजकारणात वगैरे पण जाऊ? ते तर कोणाला वाटतच नाही, पण कधीतरी बोलतात ना लकी ड्रॉ लागतं, ते असं झालंय आज. अच्छा, पण तुमचं शिक्षण किती झालंय? 12वी झाले आणि 2 वर्षाची डिग्री आहे माझी ॲग्रिकल्चरची. अच्छा, मग कधी नोकरी नाही केली तुम्ही? नोकरी आधी लग्नाच्या आधी जायची जॉबला. त्यानंतर मोठी मुलगी जशी झाली तसं मग हे आपलं घर सांभाळणं वगैरे त्यातच म्हणजे वर्ष निघत गेली, त्यामुळे संधीच भेटली नाही नंतर. जनरली विष्णू, तुम्ही पण आमच्यासोबत आहेत, तुम्ही असं कधी विचार की तुम्ही कधीपासून शिवसेनेचं काम करायला सुरुवात केली? मी 10-15 वर्षापासून आहे. लहानपणापासूनच आहे, आवड आहे मला. आणि नागटे साहेबांचे मार्गदर्शन जेव्हापासून भेटायला लागले तेव्हापासून पाठिंबा भेटायला लागले, त्यामुळे अजून धडक कारवाया म्हणजे समाजकार्याच्या करायला. इकडून तुम्हाला राजकारण, तिकडून आलं. हा. मग तुम्ही सुरुवात कशी केली कामाला? तुम्हाला म्हणजे ठीक आहे ना, आता हे तर दिवसभर काम करत असतील, बाकीचे बाहेर जात असतील, तुम्ही काय काय काम करायचं प्रभागात? प्रभागात काम म्हणजे जसे माझे मिस्टर तर सगळ्यांसाठीच धावून जातात. काही कोणाची अडचण असो, कधी हॉस्पिटल किंवा दुसरं काही वैयक्तिक कसली काही कामं असो, कधी गटारं चॉकअप झाली, कोणाच्या लाईटीची कामं असो किंवा इतर व्यतिरिक्त जी कामं असो, त्या ह्याच्यातनं ते तर प्रभागात आमच्या आहेतच की त्या ह्याच्यामुळे तर त्यांच्या ह्या कामामुळे साहेबांनी ती एक संधी मग मला दिली आहे. अच्छा, नागटे साहेबांना पण बोलणार आहे, पण मला आधी पहिल्यांदा जाणून घेऊ दे की मग आता हे घरचं काम दिवस कसा असायचा हे सुरू होण्याआधी? घरचं काम चूल मूल एवढंच आणि हे घरातलं बघणं, त्यातनं थोडासा वेळ काढून आपलं जे काय आहे असतील माझ्या हॉबी म्हणजे शिवणकाम वगैरे ते करणं. त्यात व्यतिरिक्त मी महिला गोविंद पथकामध्ये पण आहे आणि आमच्या महिला गोविंद पथकाचं नाव आहे श्री दत्त महिला गोविंद पथक आणि आम्ही मुंबईपासून ते पुण्यापर्यंत आमचा प्रवास आहे. तर आता जर साहेबांनी संधी दिली आहे मला, तर मी विचार केला की जर मी गोविंदाचे थर जर रचू शकते तर मी माझ्या नगराच्या विकासासाठी आणि विकासासाठी ते थर का नाही रचू शकत, तो आवाज मी सभागृहापर्यंत का नाही पोचवू शकत. जर आपण घरात आपल्या प्रत्येक गोष्टीसाठी तत्पर असतो कामासाठी, तर मी माझ्या विभागासाठी पण तेवढीच तत्पर आहे. तर मला एक गोष्ट सांगा, आता मला जे कळालं त्यानुसार तुम्हाला 20-25 दिवसांपूर्वी तिकीट मिळालं पहिल्यांदा, म्हणजे तेव्हापासून तुम्हाला पहिल्यांदा कधी कळलं की आता आपल्याला जायचंय, आपल्याला निवडणूक लढायची? आता आम्हाला खरं म्हणजे वरिष्ठांचा फोन आला की ताई तुम्हाला साहेबांनी बंगल्यावरती बोलवलंय, तिकीट भेटणार आहे. खरं वाटलं का पण ते? खरं म्हणजे कधी कधी ते बोलतात ना कोण प्रँक कॉल वगैरे येतात, ते त्या प्रकारे असं वाटलं होतं. पण खरं जेव्हा आमच्या नागटे साहेबांचा मला फोन आला, स्नेहल चला म्हणून की मातोश्रीवरनं फोन आला आपल्याला जायचं आहे, तेव्हा म्हणजे विश्वासही बसत नव्हता की आनंद तो एवढा होता की खरंच मला तिकीट मिळाले आहे का की कोण माझ्यासोबत काय प्रँक करतं का, अशा प्रकारे झालं होतं ते. त्याच्या आधी मातोश्रीला गेला होता कधी तुम्ही? कधीच नाही, स्वप्नातही मातोश्री बघितली नव्हती, पण आज खरं ते माझं स्वप्न झालंय, हे माझं भाग्य आहे. मग तिथे गेल्यानंतर काय घडलं? तिथं गेल्यानंतर साहेबांनी हातात तो AB फॉर्म दिला आणि विचारलं ताई तुमची तयारी कितपत आहे. तर मी साहेबांना बोलली, साहेब आता जर रणरागिणी जर रणांगणात उतरली आहेत तर त्या विजयी होऊनच येणार, हा साहेबांना मी शब्द दिला होता आणि तो साहेबांचा शब्द मी पाळला. अच्छा, तुम्हाला तिकीट म्हणजे तिथंच AB फॉर्म दिला साहेबांनी? हो, म्हणजे आम्ही थोडं लाईनीत वगैरे होतो, प्रत्येक वॉर्डचे वगैरे काय प्रश्न विचारले असतील ना तिकीट देण्याआधी, ते AB फॉर्म देण्याआधी काहीतरी विचारलं असेल ना की काय करता काय नाही, कसं लढणार, तयारी किती आहे? बरं, तयारी सगळी लागते. तयारी तर हे बघा, प्रत्येक परीक्षा बोलल्यावरती तयारी लागतेच, पण साहेबांनी मोजकं असं काही नाही विचारलं, तुम्ही काय करता वगैरे ते विचारलं. तर मी बोले एक सर्वसाधारण गृहिणी आहे आणि माझ्या वाटचालीत जो रोजचा म्हणजे आहेत समस्या वगैरे काय त्या बघूनच मला एक असं कुठेतरी वाटलं की आपण आपल्या नगरासाठी पण काहीतरी विकास करावा. मग आता मला सांगा की तिकीट मिळालं 20 दिवसांपूर्वी आणि मग तुमचा प्रवास चालू झाला, निवडणूक लढायला केवढे पैसे लागतात बघितलं नाही टीव्हीवरती, बातम्या बघत नाही? हो. कसं काय केलं? हे बघा, आम्ही एक प्रामाणिक आणि सर्वसामान्य असल्यामुळे आम्हाला तिकिटाला पैसे देण्याची गरज. ज्या दिवशी तिकीट मिळालं त्या दिवशी किती पैसे होते तुमच्या पर्समध्ये? आपण मोजके आता आम्ही घरगुती महिला बोलल्यावरती 500 ते त्याच्या व्यतिरिक्त जास्त ठेवत नाही, कारण आपलं बाजार येणं जाणं हे आमच्यासाठी 500 रुपये तरी ते बस असतात पॉकेटात.
कारण मग आता आम्हाला गृहिणी असल्यामुळे आम्हाला माहीत आहे ते, त्यामुळे आम्हाला तिकीट घेण्यासाठी साहेबांना पैसे द्यायला लागले नाही. कारण आमची जी तुमच्याकडे किती पैसे होते असं विचारलं? तिकीट घेण्यासाठी नाही. म्हणजे मी सांगते, स्पष्ट आहे ते सांगते, माझ्याकडे जेमतेम 500 रुपयेच होते. आणि तुमच्याकडे? माझ्याकडं सांगावं तर माणुसकी जास्त होती, पैसे कमी होते. क्या बात आहे. मग प्रश्न असा आहे की मग निवडणूक ज्यावेळेला तुम्ही लढायला सुरुवात केली त्यावेळेला तुम्ही बघितलं असेल ना की इतक्या नगर परिषदे पण निवडणुका बघितल्या, एवढे पैसे लागतात, कारण भीती नाही वाटली हे अरे आपण तिकीट तर घेतलं आता पण आपण एवढा सगळा खर्च कसा करणार? कारण पॅम्पलेट छापायचे असतात, पोस्टर, बॅनर, झेंडे, काही ना काहीतरी लागतं, पाण्याच्या बाटल्या, चहा पाणी, कार्यकर्ते आपल्यासोबत फिरणारे, एवढे सगळे पैसे कुठून आणणार असा प्रश्न नाही पडला? हो, तो तर प्रश्न पडला, पण माझे कुटुंबीय, माझे वरिष्ठ, महिला मंडळ यांनी मला खूप मदत केली. लोकवर्गणीतून मला मदत केली. लोकवर्गणी निघाली हो, मुंबईमध्ये? नाही माझे मुंबईमध्ये तुम्ही सगळ्यांनी पैसे आणले कुठून? मला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असंच वाटलं, इलेक्शनला पैसे लागले किती? साहेब थोडेफार पैसे लागतात, त्याची थोडीशी बँक बॅलन्स काय छोटी मोठी असणार ती होती. आणि बाकीचे सर्व नातेवाईक आहेत, हे जे कुटुंब आहे, आमचं जो कुटुंब आहे तो खूप मोठा इथे कुटुंब आहे. शिवकर कुटुंब, शिवकूर कुटुंब, नागटे कुटुंब, म्हात्रे परिवार, पाटील परिवार, कोठेकर, हे असे एक आगरी म्हणून एक इथे रायगडची टीम आहेत. म्हणजे ते सर्व नात्या गोत्यात आम्ही जुळलेलो आहोत. आणि आता एखाद्याला आमच्या इथे आजही असं आहे की साहेब एखादा हॉस्पिटलचा प्रॉब्लेम आला तरी पण आम्ही लोक एकमेकांना सहकार्य करून, एखादा माणूस आजारी असेल आणि त्याच्याकडे पैसे नाहीत तर आमचं एक कुटुंब थोडं प्रत्येकाचा. बघा असं आहे की मग आता ज्यावेळेला निवडणुकीत ज्यावेळेला अर्ज भरला, ज्या दिवशीपासून मी येतो ना तुमच्याकडे, पण ज्या दिवशीपासून अर्ज भरला, सकाळपासूनचं आधीचं रुटीन काय होतं आणि मग अर्ज भरल्यानंतरचं रुटीन काय होतं? आधीचं रुटीन असं होतं की आपण आता गृहिणी आहे, नंतरचं रुटीन असं होतं की आता आपण एक उमेदवार म्हणून आपल्या नगराच्या विकासासाठी उभे राहिलं. नाही पण रुटीनमध्ये दिवसभरात मग सकाळी आधी कसं आहे की घरातलं आवरायचं वगैरे बाकी सगळ्या गोष्टी, मग दुसऱ्या दिवशी अर्ज भरल्यानंतर दुसऱ्या दिवशी काय होतं? बदल काय झाला? बदल असा झाला की आता आपल्याला जर काही गोष्टींसाठी धावायचंच आहे तर तसं माझा परिवार होताच माझ्या मागे. मग सकाळी उठून आपलं उठायचं, फ्रेश व्हायचं लवकर आणि मग आपलं प्रचारासाठी निघायचं. पण त्यासाठी तो हे विश्वास द्यायला माझ्या सासूबाई आणि माझे सासरे आहेतच मागे इथं, त्या माझ्या पाठीशी खंबीरपणे उभ्या होत्या. नाही सासूबाई या जरा पुढे. मोठा माझा विश्वास आहे. सासरे मी मगापासून आल्यानंतर बोलते राजेश खन्नाचे फॅन दिसत आहेत, त्यांचे केस है ना, अमिताभ बच्चन ना, हा बेल बॉटम पॅन्ट आणि ते शर्ट जुन्या काळातले आहे ना, हा तेव्हा. काय मग सुनबाईला तिकीट मिळाल्यानंतर काय वाटलं? बरं वाटलं. अच्छा, कधी वाटलं होतं काय की राजकारणात आपले पोरं जातील वगैरे काय करतील असं? असं वाटलं नाही पण आनंद झाला एकदम. अच्छा, सासूला आनंद झाला हे सगळ्यात महत्वाचं आहे. हो हो. मग तुम्ही गेलात का प्रचाराला? नाही, मी नाही गेले, छोटी आहे ना, छोटीसाठी मी घरी राहिले. अच्छा, मग तुम्ही त्यांना घरचं सगळं काम तुम्ही बघितलं? हो. ज्यावेळेला हे सगळं प्रचार वगैरे चालू झाला त्यावेळेला बघा बऱ्याचदा असं होतं की कधीतरी भीती वाटते, समोरच्या बाजूने अनेक आव्हानं असतात, मोठे उमेदवार असतात, ताकदवान उमेदवार असतात, असं कधी वाटलं नाही की आपण कसं लढणार आता यांच्याशी? पहिली गोष्ट समोरच्याला मी कमी समजत नाही, कधीच नाही. तो पण आपल्या ताकदीने असतो आणि दुसरा पण आपल्या ताकदीने असतो, म्हणून कमी कधीच समजलो नाही. आणि साहेबांची सर्वांची साथ होते, महिला मंडळ एवढा पाठिंबा होता ना, अक्षरशः आमची संघटना एवढी मजबूत आहे ना महिला मंडळांची खूप. तुम्ही जर प्रचाराचा बघितला असेल व्हिडिओ तर तुम्हाला दिसेल त्या महिला मंडळांची किती ताकद आहे, म्हणून मला कधीच भीती वाटली नाही महिलामुळे. उद्धव ठाकरेंच्या पक्षासोबत का बरं काम करायचं? मी पहिल्यापासूनच म्हणजे आता एवढे सगळे लोक गेले शिंदे साहेबांसोबत वगैरे, तुम्हाला विचारलं नाही का कोणी या बाजूला या त्या बाजूला या? अजिबात विचारलं नाही, कारण मी पहिल्यापासून उद्धव साहेबांबरोबरच आहे, निष्ठावंत आणि निष्ठावंतच राहीन. आणि उद्धव साहेबांचे विचार मला पटतात. काय उद्धव साहेबांचे विचार? उद्धव साहेबांचे विचार आहे गोरगरिबांचा उद्धार करणे, घंटा बडवणारा नाही पाहिजे आपल्याला, तो लोकांची सेवा करणारा पाहिजे. आणि मग ज्या वेळेला हे सगळे लोक आता निवडणुकीमध्ये उभे राहिले आणि भाजपसारखा उमेदवार किंवा तुमच्या समोरचा उमेदवार भाजपमध्ये गेला तर तगडा पक्ष होता ना? हो हो. कसं काय मॅनेज कसं केलं तुम्ही? आम्ही कोणाला मॅनेज केलं? माझ्या सपाटी म्हणजे प्रचार मॅनेज कसा केला? प्रचार मॅनेज कसा? मॅनेज म्हणजे खूप डेंजर. सर्व कार्यकर्ते होते ना प्रचाराला, त्यामुळे भीती वाटली नाही. आणि सचिन भोसले साहेब आहे, आमचे अशोक गोविंदवीर साहेब आहे, शाखा याही ना, आणि नागटे साहेब बोलत तर, आणि मनसेची टीम आहे पूर्ण, गडजे साहेब आहेत, माऊली थोरवे साहेब आहेत, विभाग प्रमुख आहेत ते, आणि राजेश सुरवंशे, प्रकाश प्रभू आहेत, यांची अशी जी टीम कामाला लागली प्रचाराच्या, त्याच्याने माझी भीती गायब झाली.
मग आता ज्या वेळेला निवडणूक संपली त्याच्यानंतर आता ह्या तर नगरसेविका झाल्या, मग तुम्ही काय तुम्ही तुमचा व्यवसाय असाच चालू ठेवणार की तुम्ही यांच्या कामामध्ये लक्ष घालणार? हे बघा आता मी तर पहिला करायचो हा. आता साहेबांनी मला पाठिंबा दिला होता तर मी तिच्या पण कामात पाठिंबा देणार ना. अजून मला पाठिंबा जास्त आहे, लोकांची अजून सेवा करण्याची मला ही भेटली आहे, संधी भेटली आहे. मग आता तुमचं रिक्षा चालकाचा जो व्यवसाय आहे त्याचं काय करणार तुम्ही? चालू ठेवणार का? तो तर मी समाजसेवेसाठी आधीच चालू केलेला आहे. कधी हॉस्पिटलला रात्रीची रिक्षा लागली कोणाला इमर्जन्सी तर माझी पहिली रिक्षा, मला पहिला फोन येतो. आणि नंतर मग आमचा रिक्षा स्टँड आहे अण्णाभाऊ रिक्षा स्टँड, जर जास्त असेल तर तिकडून तिकडे फिरवतो. म्हणजे आमचा ग्रुप आहे रिक्षा स्टँडचा. इथं अण्णाभाऊ रिक्षा स्टँड आहे उद्यानाची. इथं तो आमचा लहान पोरांना वयस्कर माणसांना पहिला प्राधान्य देतो. तुम्ही कसं भागवलं कसं एवढं सगळं? तुम्ही काम पण करताय, आता एवढं सगळं लोकांमध्ये काम करताय, घर चालवायचंय, घरी आई वडील आहेत, पत्नी आहे, मुलगी आहे, भाऊ आहे, कसं चालू? देवाचे आशीर्वाद तो आहे ना सर्वांना बघण्यासाठी, त्याच्याप्रमाणे चाललो आहे. नियती कसे टप्प्यावाईज करते काम, तसे आम्ही चालू आहे, काम करत आहेत, चालू आहे. आता तुम्हाला काय काम करायचे माहिती आहेत का स्नेहलताई? कामात निवडून तर आले तुम्ही, उद्धव साहेबांना भेटले का? ते बोलवलं होतं ना मुंबईच्या. हो साहेबांनी बोलवलेलं. काय म्हणले साहेब? साहेब आता आम्ही त्या दिवशी उमेदवारांच्या मीटिंगला पण गेलो होतो सेना भवनवरती. साहेबांनी आम्हाला काही मुद्दे असे सांगितले की आपल्या मुंबईमध्ये आपल्याला कशा प्रकारे काय कामं करायची आहेत ते साहेबांनी सांगितली. की आपल्या मुंबईच्या विकासासाठी आपल्याला काय कसाने तात्पर राहायला लागेल त्याचे मुद्दे मांडून दिले. आदित्य साहेबांनी त्यांचे विचार मांडले की आपण कशा प्रकारे आपल्या विकासासाठी काय काय मुद्दे आहेत कसं आहे ते सगळं त्यांनी आम्हाला. प्रश्न तुमचे या प्रभागाचे तुम्हाला वाटतात की ते जे लवकर सोडवले पाहिजे? इथं तर शक्यतो आता आम्ही बघायला गेलो, माझा विभाग तर आहेच, अजून इतर विभाग पण आहेत, माऊलपासून वाशीगाव, परत वाशी नाका वगैरे, भक्ती पार्क वगैरे, असे भरपूर जणांचे शक्यतो तर तिकडे त्यांचे गटाराचेच प्रॉब्लेम आहेत, कुठे रस्त्यांचे प्रॉब्लेम आहेत, काही बिल्डिंगच्या खाली तर लाईटीच नाही आहेत, कोणाला अंधारातनं यायला लागतं आहे, त्यांच्या लेडीज कामावरनं लेट येतात. आता आम्ही बघितलं तर म्हाडाच्या वगैरे त्या आहेत कॉलनी, तर तिकडनं ते लोक लेडीज वगैरे रात्रीच्या लेट येतात, 11:30-12ला येतात. तर त्यांनी आम्हाला रिक्वेस्ट केली की ताई जर तुम्ही निवडून आलात तर प्लीज आम्हाला आमच्या लाईटी लावून द्या जरा, आणि जरा रस्त्यांची कामं वगैरे, हे कचरा वगैरे पडतो त्या तिथं कचरा कुंडी वगैरे व्यवस्थित बसून द्या. तर आता आम्ही ही कामं तर चालूच करणार आहेत आणि त्यातनं आमचा विकास आम्ही पुढे नेणार आहे. ह्या अख्ख्या वस्तीमध्ये मी जेव्हा फिरत होतो खूप अरुंद गल्ल्या वगैरे आहेत, तर इथले पण खूप प्रॉब्लेम आहे, तर इथला पुनर्विकासाचा पण प्रश्न रेंगाळलेला आहे, तर त्याच्याबद्दल पण काही बोलणं? हो, आता बाकीच्या नगरांच्या विकासाबरोबर माझ्या पण नगराचा विकास आहेच, कारण इथले आम्ही बघतो बाहेर थोडी जरा गाड्यांची पार्किंगची वगैरे रस्त्याची प्रॉब्लेम आहे, तिथं सोसायटीच्या इथं कचरा वगैरे सगळा पडलेला असतो, गटारं कुठे वाहत आहेत काय वाहत आहेत, ह्यातनं पण मी काहीतरी पर्याय शोधेन आणि त्या समस्या दूर करेन. तुम्ही महापालिकेची इमारतीमध्ये कधी गेला होता याच्या आधी? नाही, पहिल्यांदाच. पहिल्यांदाच. आता बाहेरून बघितलेले ते पण बसमधून असं वडिलांसोबत कधी कुठे फिरायला गेलो तेव्हा बघितले, पण आता स्वप्नात नाही तर प्रत्यक्ष ती मी आता बघणार आहे सभागृहात जाऊन. प्रश्न याचा नाही, तुम्हाला भीती नाही वाटत ना ते भाषण बिषण करताना, उद्धव साहेबांना भेटताना किंवा मोठ्या नेत्यांना किंवा अधिकाऱ्यांना? आता तुम्हाला कधी कधी जावं लागेल ना अधिकाऱ्यांकडे, काहीतरी प्रश्न घेऊन जावं लागेल, कधी आक्रमक होऊन, कधी शांतपणे बोलावं लागेल, कधी असं वाटतं, भीती वाटते कधी? भीती तर हे बघ वाटणारच, कारण आपण कधी एवढ्या मोठ्या वरिष्ठांशी बोललेलो नसतो, त्यामुळे आपल्याला थोडीफार भीती असते. पण आमचे वरिष्ठ पदाधिकारी सगळेच आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी जे काय आहे समस्या काय प्रॉब्लेम असतील ते साहेबांशी बोलून सोडवण्याचा प्रयत्न करेन. आता बघा असं आहे की ज्या वेळेला तुमचं आता पूर्ण आयुष्य बदलून जाईल, कारण की आता तुम्हाला 24 तास ह्या कामासाठी द्यावे लागतील, कारण ते काही सोपं काम नाही आहे नगरसेवक होणं. म्हणजे वॉटर गटर मीटर, पाणी नाही आलं, गटर तुंबलं सगळं. आता नागटेसाहेब हसतात, त्यांना माहिती आहे कसे लोक येतात सकाळी सकाळी घरी. आत्तापर्यंत घरी कोणी येत होते विष्णू तुमच्या पतीमुळे, पण आता ते येतील कुठे नगरसेवक, काय झालं, तयारी आहे ना? हो, ती तयारी तर पूर्णपणे केली आहे, म्हणून तर इथपर्यंत आम्ही आमचा लढा लढलाय. तुम्हाला वाईट वाटलं का? तुमचा पक्ष जो आहे मनसे आणि तुम्ही मिळून ते सत्तेपर्यंत गेलेच नाही, तुम्ही 72च्या तिथंच अडकले. वाईट वाटायचं तर काय नाही, कारण आम्ही 72 पण हे एवढ्या जणांसाठी लढायला खूप मोठे आहोत. एकदम तयारी करून घेतली तुम्ही सगळे. आता मी माझ्या वरिष्ठांकडनं काही गोष्टी शिकलेल्याच आहेत, त्यामुळे मला पण आता मी जरी गृहिणी असली तरी
मला या रोजच्या ह्याच्यातनं तर थोडेफार अनुभव आलेच आहे ना. आमची संघटना एवढी ताकदवान आहे की ती कोणी किती वादळ येऊन दे तरी आमची संघटना इकडची तिकडे होणार नाही आणि ती कधी हटणार नाही. ठीक आहे, हरकत नाही. मला अजून काय विचारायचं होतं की तुम्ही ज्यावेळेला निवडून आलात त्यावेळेला तुमच्या कुटुंबातल्या लोकांचं काय म्हणणं होतं? आता हे तर इथले सासरे तर माहितीच आहे त्यांना, त्यांनी तुम हे काम करत होते, तुमचे पती काम करत होते, हे सगळे लोक तुमच्यासोबत होते. आता एखादी मुलगी आपल्या घरातून जी लग्न करून गेली ती अचानकपणे नगरसेवक झाली, बहीण म्हणा, तिकडच्या मैत्रिणी, आई वडील, काय वाटलं त्यांना? त्यांना तर खूप आनंदच झाला कारण आता मी नगरसेविका झाल्यावरती मला माझ्या गावावरून माहेरून भरपूर जणांचे फोन आले माझ्या मैत्रिणींचे वगैरे की आज म्हणजे आमच्या काळात कोणी केलं नाही ते आमच्या पुढच्या पिढीने का करून दाखवलं. हा त्यांना खूप मोठा आनंद झालाय. मैत्रिणींचे फोन आत्ताच आले काय, आधी पण येत होते? नाही, आधी पण येत होते पण एक आता नवीन गोष्ट घडल्यावरती जे काही परिवर्तन घडल्यावरती एखादा वाटतो ना, नाही बाबा आज आमच्या ती मैत्रीण आमच्या छोट्याशा कुठेतरी कोपऱ्यात आम्ही गप्पा मारायचो, हे करायचो, तर आज ती एका मोठ्या पदावरती गेल्यावरती त्यांना पण एक अभिमान वाटणारच. नाही बाबा आज आमची मैत्रीण नगरसेविका झाली, आम्हाला पण खूप अभिमान आहे. बघा नागटे साहेब, आता असं आहे की तुम्ही सगळ्यांनी एक परिवार म्हणून निवडणूक लढवली, बाकी सगळ्या गोष्टी ठीक आहेत. आता या पुढचा जो प्रवास आहे तो पण तुमच्यासाठी आहे, कारण आतापर्यंत 25 वर्ष शिवसेना सत्तेत होती. नगरसेवक झाला तरी काय करायचं माहिती होतं, सोपं होतं. निधी अण्णा असेल, आपलेच महापौर आहेत, आपलेच स्टँडिंगचे चेअरमन आहेत, आपल्याच नेते आहेत वरती. तर आता हे खूप कठीण काम आहे ना, विरोधात राहून काम करणं आणि विकास करून घेणं. साहेब बघा, गेली 40 वर्ष झाले आम्ही राजकारणात आहोत. 33 वर्षापासून 33 वर्षापूर्वी इथल्या हा जो वॉर्ड जो आहे तो SC शेड्यूल कास्टसाठी गेला आणि तो गेले 25 वर्ष त्याच्या अगोदर म्हणजे 8 वर्षापूर्वी 25 वर्ष BJPचे नगरसेवक म्हणून आम्ही प्रत्येक वर्षी निवडून देत होतो. पण हा शिवसेनेचा एक बालेकिल्ला आहे आणि तो आम्ही सांभाळून ठेवला होता. त्याचं कारण असं आहे की इथले जे लोक आहेत, या वॉर्डमध्ये जी लोक आहेत, ती कुठलीही समस्या असेल ती पहिले आपल्या शाखेमध्ये, शिवसेना शाखेमध्ये घेऊन येतात. आज मोठेपणा सांगत नाही की बाबा असं आहे आणि तसं आहे. अगोदर पोलीस स्टेशनला जायच्या अगोदर कुठलाही मॅटर असेल, काही असेल, झगडा असेल, भांडण असेल, तंडण असेल, गटाराचं काम असेल, संडासाचं कुठलंही काम असेल तरी तो पहिले शाखेत येतो. त्याचं कारण एवढे 50 नगरसेवकांना आणि पदाधिकाऱ्यांना शिंदे साहेबांनी बोलवलं, तुम्हाला बोलवलं नाही? नाही, आम्हाला नाही बोलवलं कारण आम्ही कट्टर शिवसैनिक आहोत. नाही, तुम्हाला बोलवलं असणार. नाही साहेब, तरी आला असेल. नाही, आम्ही कट्टर शिवसैनिक आहोत. मी बाळासाहेबांचा बॉडीगार्ड होतो 1992ला. हां, रवी म्हात्रे, भास्कर माडिक वगैरे आम्ही ते एका टीमचे होतो. मी बाळासाहेबांचा बॉडीगार्ड म्हणून मी 1-2 वर्ष होतो. त्याच्यानंतर एअरपोर्टला मी बाळासाहेबांच्याच मुळे एअरपोर्टला सर्व्हिसला लागलो आणि त्याच्यातूनच त्यानंतर काही कालानंतर सुद्धा मला योगायोगाने संधी दिली. मी शाखा बाळासाहेबांची शिवसेना राहिली नाही म्हणतात ना, आता शिंदे साहेब म्हणतात भाजपचे. आम्ही तरी मानतो बाळासाहेबांची शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचीच शिवसेना आहे. नाही, ते म्हणतात की हिंदुत्व सोडले शिवसेना. ते बोलणारे किती काय बोलतात. आता तुम्ही बघितलं हिंदुत्व कोणी सोडले आणि कसं सोडले. अहो, लोक जे पक्ष सोडून घेऊन जातात ते आता कसे असणार आणि आम्ही एकनिष्ठ राहिलो ते कसे असणार, त्याचा विचार करायचा. आजच्या तारखेत तुम्ही मला एक सांगा, फक्त एक गोष्ट बोलतोय, आजच्या तारखेत महापौर कोणाचा बनेल हे कोण सांगू शकेल का? कारण नाही. कारण का, कोणीही कुठेही फुटू शकतो, हल्ली काय भरोसा नाही. पण शिवसेना हे एक आमचा जो उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या पक्षाचे शिवसैनिक अजूनही ग्राउंड लेवलचे शिवसैनिक जाग्यावरतीच आहेत. आजच्या तारखेत जे कोणी गेलेले आहेत ते मोठ्या लेवलचे जे पदाधिकारी आहेत ते गेले असतील, जागेवरचे ग्राउंडचे शिवसैनिक जाग्यावरतीच आहेत. आणि म्हणूनच तो उदाहरण म्हणून तुम्हाला एक सांगतो की हा वॉर्डाचा जो एक गरीब आपल्याला आपण उमेदवार दिलेला आहे, त्या गरीब उमेदवाराला सुद्धा या वॉर्डातल्या सर्व शिवसैनिकांनी मिळून निवडून दिला, त्याचा मला खरोखर अभिमान आहे. बघा, अभिमान तर असला पाहिजे, कारण अत्यंत साधं कुटुंब आहे. तुम्ही बघताय, मी यासाठीच बाहेरून येताना बघितलं होतं, ज्याला आपण आता बरोबर हिंदुत्वाबद्दल बोलत होतो आणि मला हे सगळे फोटो दिसले, राम, लक्ष्मण, सीता, सरस्वतीचा, हां, गणपतीराया आहेत, परत तिथं दत्ताचा फोटो आहे, शिवशंकराचा आहे, इथं देवारा आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये बघा, हिंदुत्व म्हणजे असं नाही आहे की कुठल्या तरी विशिष्ट गोष्टीबद्दल आकस बाळगणं, विशिष्ट समुदायाबद्दल आकस बाळगणं. हिंदुत्व प्रत्येकाच्या घरामध्ये आणि असं जगण्यामध्ये दिसून येतं. मग आता उद्यापासून काय, आजपासून सुरुवात झाली? आजपासून नाही, जेव्हा AB फॉर्म भेटला त्यापासूनच सुरुवात झाली आहे लढाईची आमची. कारण जे उद्या करायचे ते आज आपण सुरुवात केली तर ते योग्यच आहे. अच्छा, एकदम कॉन्फिडेंट आहे. यस यस यस. बॉस कोण आहे?
बॉस बॉस बीस असा विचारू नका बॉस बॉस बीस असं कोण नाहीये, कारण मला माझ्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखालून म्हणजे त्यांच्या मार्गदर्शनातून थोड्याफार गोष्टी समजतात की कसं काय असतं ते. म्हणजे ठीक आहे, वार्डात तुमची सत्ता आहे, घरात कोणाची असते? घरात तर आता आमच्या आहेत मोठे, माझे सासू सासरे आहेत. राजकारण एकदम कारण आता ते वरिष्ठ बोलल्यावरती त्यांचं ऐकणं आम्हाला गरजेचंच आहे, आणि आई वडिलांचा हात म्हणून आहे ते त्यांचा, आणि पाठीशी उभे आहेत ते खंबीरपणे. मग आता आम्ही त्यांच्याच मार्गदर्शनाखाली घरी आहोत, आणि सभागृहात तर वेगळी आहे गोष्ट, आणि बाहेर आमचे शाखेत वेगळे आहे, सगळे वरिष्ठ आहेत त्यांच्या. सभागृहात बोलताना भीती नाही वाटणार ना? नाही, तेव्हा कॉन्फिडेंटली बोला. जर आपल्या नगराचे समस्या मांडायची असेल तर तिथं भीती करून कसं चालणार? खंबीरपणे आवाज उठवला पाहिजे ना आपल्या नगरासाठी. तुला माहिती आहे का, तिथे येणारे जवळपास सगळे लोक जे आहेत ना, ते कुठल्या तरी मोठ्या गाड्यांमधून येतात, कुणीतरी कुठल्या तरी मोठ्या मोठ्या इमारतींमध्ये राहतात. असं तिथे असं कॉम्प्लेक्स येणार नाही ना आपण कसं आता इथं बोलायचं या लोकांसमोर वगैरे? नाही, असं काही येणार नाही, कारण जशी मी आता इथं खंबीरपणे बोलते तर तशी मी सभागृहात तशी खंबीरपणेच बोलणार आहे. ह्या त्यांच्या सासूबाई आहेत, त्या मागे बसल्यात, पण त्या मागापासून त्या नव्हत्या घरी, आम्ही वाट बघत होतो त्याला. पूर्ण घरातली सगळी जबाबदारी त्या बघत होत्या, घरातलं सगळं काम करताना आम्ही त्यांना बघितलं. आणि हे मनसेचे नेते आहेत गर्जे साहेब, आणि ह्यांनी पण म्हणजे त्यांची युती होती, त्यामुळं त्यांचा पण खूप मोठा वाटा आहे. हे सगळी घरातलीच मंडळी आहेत, त्यांचे सासरे मागे बसलेले. प्रश्न असा आहे की या कुटुंबासोबत येऊन बोलण्याचा प्रयत्न हा यासाठी होता. त्याचं कारण असं आहे की ज्यांना ज्यांना होप किंवा आशा ज्यांनी सोडली आहे त्या सगळ्यांसाठी हा सर्वात मोठा आशेचा किरण आहे, मला असं वाटतं. राजकारणामध्ये केवळ पैशांमुळे निवडून येतो आपण माणूस, केवळ कुठल्या तरी मोठ्या पक्षाचा पाठिंबा असावा लागतो, कुणीतरी तुम्हाला येऊन त्या पदावरती बसवावं लागतं. आणि ज्या पद्धतीनं बिनविरोध झाले, ज्या पद्धतीनं पैसे वाटले गेले, ज्या पद्धतीनं लोकांवरती दबाव आला, त्या सगळ्याला झुगारून अशी एक महिला अत्यंत सामान्य कुटुंबातली नगरसेवक होते. अर्थात ती किमयासुद्धा शिवसेनेकडूनच केलेली, आणि शिवसेनेनं बाळासाहेबांनी सुद्धा याआधी अनेक लोकांना आमदार खासदार अशाच पद्धतीनं रस्त्यावरच्या लोकांना आणून त्यांनी मंत्रिपदं दिली. तर ही शिवसेनेमधली किमया आहे. पण ही मुंबई आहे, मी जसं म्हटलं की मायानगरी मुंबई कधी कुणाचं स्वप्न पूर्ण करेल सांगता येत नाही, पण त्यासाठी तुमचा हेतू जो आहे तो पण शुद्ध असावा लागतो. स्नेहलताई, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा कामासाठी. धन्यवाद. आम्ही ऐकणार तुम्ही काय बोलताय सभागृहात. नक्की नक्की. काय प्रॉब्लेम झाला तर मग बातमी बघता ना? हो. नाही. हां, अरे वा, धन्यवाद. आमचा चावडीचा कार्यक्रम खूप फेमस आहे. निश्चितपणे बघा स्नेहलताईंनी आज दाखवून दिलेलं आहे की महाराष्ट्रातली कुठलीही महिला भगिनी, ती कुठल्याही वर्गातून येऊ, ती किती कमावते, तिचा आर्थिक स्तर काय, आणि काहीही फरक पडत नाही. तुमची जर काम करण्याची इच्छा असेल लोकांसाठी, तुम्ही जर लोकांचं बळ आणि लोकांचा पाठिंबा तुमच्या मागे असेल तर तुम्ही तिथे पोहोचू शकता. आणि राजकीय पक्षांसाठी सुद्धा सगळ्यात मोठा धडा आहे की तुम्हाला केवळ पैसे असलेला उमेदवार देऊन चालणार नाही, तर लोकांचं बळ असलेला उमेदवार दिला ना तरच तुमचा उमेदवार तिथं सभागृहामध्ये दिसू शकतो. पैसे तुम्हाला काही ठिकाणी निश्चितपणे जिंकू शकतात, प्रत्येक ठिकाणी नाही जिंकू शकत, हे लक्षात ठेवलं पाहिजे. स्नेहलताई, खूप शुभेच्छा. विष्णू, तुम्हालाही खूप शुभेच्छा. तर ह्या हां, स्ट्रॉंग शिवसैनिक. बघा असं आहे की राजकीय पक्षांचे नेते, आता ही लहान मुलं पण इथं बसली, ह्या सगळी तो जय महाराष्ट्र करतो सर्वांना. हो का? क्या बात आहे, वा. हां, लहान मुलं आहेत. हां, तर अशी सगळी ही कुटुंब म्हणून इथं राहणारी माणसं आहेत. कारण की इमारतींमध्ये राहणाऱ्या माणसाला शेजारचा माणूस कोणी माहीत नसतं. पण आज स्नेहलताईंचा इंटरव्ह्यू घ्यायला आल्यानंतर सगळ्या विभागातली लोक जे आहेत ती इथपर्यंत आली. तर हे घरपण, हे चाळीतलं आपले पण अजून पण टिकून आहे, ते आपले पण त्यांच्या वॉर्डामध्ये सुद्धा टिकून राहावं. कारण राजकारणामध्ये पहिल्यांदा निवडून येणं सोपं आहे, ते टिकवणं फार कठीण आहे. त्यामुळं हा लढा आत्ताशी सुरू झाला आहे, संपला नाही आहे. निवडून येणं ही लढाईची सुरुवात आहे. त्यामुळे ती सुरुवात आपल्याला 31मध्ये कुठपर्यंत तुम्हाला घेऊन जाते, 2031मध्ये 5-6 वर्षानंतर ते आपल्याला बघावं लागेल. पण निश्चितपणे स्नेहलताईंना शुभेच्छा. आणि शिवसेनेचा हा उमेदवार जो आहे तो सर्वांसाठी पुन्हा एकदा आशेचा किरण म्हणून समोर येताना दिसतोय. कॅमेरामन मंदारसह अभिजित, मुंबई तक.